नमस्कार, मराठी फूड फ्लेवर मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण तयार करणार आहोत एक साधी पण खास अशी व्हेज थाळी, जी आपल्या फेस्टिवलला आणखी रंगतदार करेल। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येईल अशी ही थाळी तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे तांदूळ व डाळ घेतले आहे। डाळ व तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। मी डाळ 1 वाटी घेतली व तांदूळ 2 वाट्या घेतल्या आहे। यामध्ये पाणी घालू। यामध्ये 1 चमचा मीठ घालूया। डाळ मध्ये पाव चमचा हळद घालते। कुकर मध्ये 1 वाटी पाणी घालते। यामध्ये आधी डाळीचा डबा व नंतर त्यावर तांदळाचा डबा ठेवूया। यावर झाकण ठेवून त्यावर बॉईल करण्यासाठी बटाटे ठेवूया। झाकण लावून कमी गॅसवर 3 शिट्ट्या होऊ देऊ। कुकर होत आहे तोपर्यंत मटकीची भाजी करून घेऊया। एकाकडे 2 छोटे चमचे तेल घेतले आहे। यामध्ये पाव चमचा हळद घालते। यातच मोड आलेली मटकी घालू। मटकी तेलात परतून घेऊ। त्यातच शिजण्यासाठी पाणी घालू। भाजी कोरडीच बनवायची आहे त्यानुसार पाणी घालत आहे आणि हे मिक्स करून घेऊ। यामध्ये शिजण्यासाठी मीठ घालते। झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेऊ। मटकी व कुकर होत आहे तोपर्यंत गुलाबजामुन करून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम पाक करण्यासाठी पातेल्यात 2 वाट्या साखर घालूया। यातच साखरेच्या जास्त पाणी घालू। आता साखर विरघळेपर्यंत ढवळत राहू। चमच्याने हलवत राहिलं तर साखर लवकर विरघळेल। साखर पूर्ण विरघळली आहे। आता पाक शिजवू देऊ। पाक होतो तोपर्यंत गुलाबजामचं पीठ मळून घेऊया। हे पीठ चाळणीने चाळून घेऊ। इथे मी 200 ग्रॅमचे पीठ मळून घेते। कोमट दूध थोडं थोडं घालून पीठ छान मळून घेऊया। दूध आपल्याला लागेल तसं घेत मळून घ्यायचं आहे। याचा घट्ट व मऊ गोळा बनेपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ 3 ते 4 मिनिटं छान नरम व एकजीव होईपर्यंत मळून घेऊ। या पिठाचे क्रॅक न पडता मऊ गोळे बनवून घ्यायचे। कढईमध्ये तळण्यासाठी तूप गरम करते। तूप हलकसं गरम झाले की त्यामध्ये हे गोळे सोडूया। कमी गॅसवर खरपूस गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊ। गुलाबजाम तळून झालेले आहेत ते आता काढून घेऊया। सर्वच गुलाबजामुन तळून झालेले आहेत। पाक तयार झालेला आहे। त्यामध्ये आता आपण बारीक केलेली विलायची घालू। मी आता गॅस बंद केलेला आहे। तळलेले गुलाबजाम पाकात सोडूया। आता हे गुलाबजाम बाजूला ठेवून देऊ। एका पॅन मध्ये 3 चमचे बारीक केलेले खोबरे घेते। खोबरे छान लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे। खोबरे छान लालसर झालेले आहेत ते आता मिक्सी जार मध्ये काढून घेऊ। त्याच पॅन मध्ये 2 बारीक केलेले कांदे टाकू। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। कांदा पण छान लालसर भाजून झाला आहे तो पण मिक्सी जार मध्ये काढून घेऊ व पाणी टाकून बारीक करून घेऊ। कढईत भाजीला फोडणीसाठी 4 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाले आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू। यात 1 चमचा बारीक केलेला लसूण घालू। लसूण मी ठेचूनच घेतला आहे। आता यामध्ये बारीक केलेला मसाला घालू। मसाला तेलात होऊ देऊ। यामध्ये थोडे पाणी घालू व मिक्स करून घेऊ। मसाल्याला तेल सुटले आहे। यात 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी भाजीला कलर येण्यासाठी मी घातली आहे। आता मसाला तेल सुटेपर्यंत होऊ देऊ। आपलं डाळ भाताचं कुकर पूर्णपणे थंड झाला आहे। मसाल्याला तेल सुटला आहे। यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकूया। हे मिक्स करून घेऊ। यामध्ये पाणी घालू। यामध्ये बॉईल केलेले बटाटे घालायचे आहे। त्यानुसार पाणी घालते। चवीनुसार मीठ घालू। भाजीला उकळी आली आहे। उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालू। बटाटे घातल्यावर चमच्याने हलवून घेऊ। थोडीशी कोथिंबीर घालू। 2 मिनिटं भाजीला उकळी येऊ देऊ। आपली बटाट्याची मसाली भाजी तयार आहे। गॅस बंद करू। आता गॅसवर पॅन ठेवून मटकीच्या भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी 4 चमचे तेल टाकू। यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे घालू। कढीपत्त्याची पाने टाकू। यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा घालू। कांदा तेलात परतून घेऊ। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत तेलात होऊ देऊ। यामध्ये 1 बारीक कट केलेला टोमॅटो घालू। टोमॅटो मऊ शिजेपर्यंत परतून घेऊया। मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालते। कोथिंबीरमुळे फोडणीचा छान वास येतो। पाव चमचा हळद घालून ती पण परतून घेऊ। 1 चमचा लाल मिरची पावडर घालूया। मिरची पावडर तेलात मिक्स करून घेऊ। यामध्ये शिजलेली मटकी घालू। ही छान मिक्स करून घेऊ। मटकी आधी शिजवलेली असल्यामुळे या भाजीला जास्त वेळ लागत नाही। मटकी शिजवताना मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालू। मीठ घातल्यावर परत मिक्स करून घेऊ व 1 वाफ काढून घेऊ। वरतून थोडीशी कोथिंबीर घालू। आपली दुसरी भाजी मटकीची उसळ बनवून तयार आहे। यानंतर वरणाला फोडणी देऊ। त्यासाठी एका कढईत 2 चमचे तेल टाकू। तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी घालू। मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालू। जिरे तेलात छान फुलले आहे। यामध्ये 2 मिरच्या टाकू। कढीपत्त्याची पाने घालू।
ठेचलेलं लसण घालूया. लसण तेलात परतून घेऊ. पाव चमचा हळद घालू. आता फोडणी झाली. यामध्ये शिजवलेली डाळ टाकूया. डाळ घट्ट असल्यामुळे यामध्ये पाणी घालूया. चवीनुसार मीठ टाकू. वरतून थोडीशी कोथिंबीर घालू. हे छान मिक्स करून घेऊ. यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी घालू. वरणाला एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. कसुरी मेथी घातल्यामुळे वरणाला छान टेस्ट येते. आपलं तडका वरण बनवून तयार आहे. आता आपली स्पेशल थाली सर्व करूया. सुरुवातीला प्लेन राईस, नंतर तडका वरण, थोडंसं वरण भातावर पण वाढू. चमचमीत बटाट्याची मसाली भाजी, रसरशीत व मऊ गुलाबजामुन, मटकीची छान उसळ आणि गरमागरम पुरी, फ्राईड पापड, लिंबू, सलाद आणि मीठ. अशा प्रकारे आपली सिंपल व्हेज थाली तयार आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.